एच बुद्धा तीताच, एच बुद्धा अनागता, पचुपन्नाच ये बुद्धा अहं वंदामि सबदा। एच धम्मा तीताच, एच धम्मा अनागता, पचुपन्नाच ये धम्मा अहं वंदामि सबदा। एच धम्म एच संघातीताच, एच संघा अनागता, पचुपन्नाच ये संघा अहं वंदामि सबदा। महान कारुणिक, अवघ्या विश्वाला शांतीचा, मैत्रीचा, करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, तसेच परमपूज्य पूजनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पंचांग त्रिवार वंदन करतो। आणि आजची जी मी छोटीशी धम्मदेशना देणार आहे, ती देशना मी जी तृष्णा आहे, या तृष्णेवर, मानवाच्या जे तृष्णा असतात, या तृष्णेवर थोडंसं 5 मिनिटं मी बोलणार आहे। ज्याला आपण भगवंताची जी प्रत्येक विहारामध्ये जी मूर्ती असते, जे भगवंताचं रूप असते, ते रूप ज्या 7 अवस्था आहेत, त्या अवस्थेमधली एक अवस्था आहे ती आशीर्वाद अवस्था आहे। भगवंत ज्यावेळेस बुद्धरूप बसलेला आहे, कुठेतरी बसलेलं असते, ते असे करून बसलेले आहेत, तर भगवंतांनी आपण प्रत्येक वेळेस त्याचं अनुकरण करतो, पाहतो, त्याला आपण नेहमी बघत असतो, परंतु त्याच्या विधी आपण कधीही विचार केला नाही। कारण हे महामानव आपल्याला सोडून जरी गेले असतील तरी पण ते आपल्या मागं आपल्या धम्माचा उपदेश सोडून गेलेला आहे, संदेश सोडून गेलेला आहे, पण आपण त्याच्यावर कदापि विचार करत नाही। ज्यावेळेस भगवंत असे बसले आहेत, तर याचं एक कारण आहे। भगवंत ज्यावेळेस बसले, तर आपण याचं जर अनुकरण, जर याचं जर आपण अनुसरण जर केलं, आपण जर याचा विचार केला, याचं जर आपण मनन केलं, तर जर भगवंत म्हणतात की हा भवसागर आहे, आणि या भवसागरामध्ये राहणाऱ्या ह्या 3 तृष्णा आहेत, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा। आणि ह्या 3 तृष्णा माणसामध्ये किंवा अनेक कोणाच्याही मनामध्ये 3 तृष्णा वास करत असतात। जी पहिली तृष्णा आहे, जी कामतृष्णा जिला आपण म्हणतो, ती इंद्रिय सुखाची लालसा उत्पन्न करणारी कामतृष्णा आहे। जी कामतृष्णा माणसाच्या जे लालसा उत्पन्न करते, ती भगवंतानी तिला नष्ट केलं, ज्याला आपण भग म्हणतो, नष्ट केलं, ती कामतृष्णा नष्ट केली। म्हणजे सांगायचं तात्पर्य की यशोधरेसारखी सुंदर पत्नीचा त्याग केला आणि त्या कामतृष्णेपासून अलिप्त झाले। दुसरी तृष्णा आहे भवतृष्णा। भव म्हणजे माया, या मायेला सुद्धा भगवंतानी जाळलं, नष्ट केलं। माया म्हटली तर कोणती? हे माझा बाप, ही माझी माय, ही माझी बहीण, ही माझी मुलगी, हा माझा मुलगा, ही माझी धनसंपत्ती, हे माझं घर, हे माझं शेत, हिला जी आपण माया म्हणतो। जसे एखादी कातीन असते, तिला आपण कातीन असते, आणि ती कातीन आपलं घरटं बनवत जाते आणि शेवटी एका शून्यावरती येऊन आपला प्राणत्याग करते। त्याच प्रकारे भगवंतानी सर्व माया नष्ट केली, मोह मायेतून मुक्त झाले। शुद्धनाथासारखा पिता, महामायेसारखी माता, यशोधरेसारखी पत्नी, राहुलासारखा बाळ, हे सर्व भगवंतानी माया त्यागली आणि ज्याला आपण भगवान म्हणतो, जे 3 तृष्णा नष्ट करतात। आणि शेवटची तृष्णा आहे विभव तृष्णा। आता माया म्हणजे कशी की एखादी मुलगी असते, एखाद्या मुलीला आपण लहानपणापासून वाढवतो, लहानाचं मोठं करतो, तिच्या शिक्षणाची व्यवस्था करतो, तिच्या कपड्या लत्त्याची, खेळण्याची सर्व लालन पालन करून ती जशी जशी मोठी होते, आणि मोठी झाल्यानंतर, उपवर झाल्यानंतर आपण तिच्या लग्नाची काळजी करतो आणि तिला चांगलासा वर शोधण्यासाठी तिचे वडील खूप प्रयत्न करतात, आणि माझी मुलगी चांगल्या घरात पडावी, चांगल्या घरात जावी म्हणून ते सर्व आपली आयुष्याची कमाई त्या मुलीवरच्या लग्नावर खर्च करतात। आणि लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी आपल्या सासरला जात असताना गाडीत बसते, फुलांना सजवलेल्या गाडीत बसते, आणि त्या गाडीतून जात असताना किंवा ती बाहेर आल्याच्या नंतर
आपल्या वडिलाला घेऊन रडते, आपल्या आईला घेऊन रडते, आपल्या बहिणीला घेऊन रडते, आपल्या मैत्रिणीला घेऊन रडते, कारण तिला आपलं माहेर सोडून जाण्याची इच्छा नसते, कारण तिला एवढा मोह झालेला असते. म्हणून ती शेवटी गाडीत बसल्यानंतर जोपर्यंत आपलं गाव दिसते तोपर्यंत ती आपल्या गावाकडे हात हलवत असते. आपल्या गावाला ती आपल्या मैत्रिणीला निरोप देत असते. तिचं मन लागत नाही. आणि एकदा ती सासरला गेल्याच्या नंतर रात्रभर तिला झोप येत नाही. ती सकाळ होण्याची वाट पाहते की माझे मामा कधी येतील, माझा भाऊ कधी येईल मला न्यायासाठी, म्हणून ती वाट पाहत असते, चातकासारखी वाट पाहत असते. आणि एकदा दिवस निघाला, इकडं जेवणाची व्यवस्था सुरू असते. त्यावेळेस ती आपल्या माहेरच्या वाटेकडे डोळे लावून उभी असते की माझा भाऊ कधी येणार, माझी बहीण कधी येणार. आणि एकदाचा भाऊ तिच्या मामा दिसला की ती सुटकेसमध्ये कपडे भरायला लागते आणि थोडंसं जेवण बिवण केले की आपल्या भावासोबत मामासोबत ती पुन्हा माहेराला येते. माहेराला 1-2 दिवस राहिल्यानंतर पुन्हा तिची रवानगी सासरला होते. आणि असे बरेच काही महिने गेल्यानंतर, 2-3 महिने गेल्यानंतर, 2-4 महिने गेल्याच्या नंतर ती भीम जयंतीसाठी आपल्या गावामध्ये येते. आपल्या गावामध्ये आल्यानंतर 2-4 दिवस भीम जयंतीचा उत्सव बघितल्यानंतर ती पुन्हा आपल्या माहेरला जाते. माहेरला गेल्याच्या नंतर काही दिवसानं तिला आई होण्याची चाहूल लागते. तिला असं वाटतं की मी आता आई होणार आहे. आणि आई होणार असल्यामुळं पहिलं बाळातपण आपल्या आई वडिलाच्या घरी व्हावं अशी प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते. म्हणून ती पहिल्या बाळातपणाला आपल्या आई वडिलाच्या घरी येते. आणि पहिलं बाळातपण झाल्याच्या नंतर 2-3 महिने राहिल्यानंतर ती पुन्हा आपल्या सासरला जाते. सासरला गेल्यानंतर आणखीन काही दिवस गुणगुण गेल्यानंतर पुन्हा तिला आई होण्याची इच्छा होते, आई होण्याची चाहूल लागते. तर ती दुसरं बाळातपण आपल्या सासरलाच करते. आणि असे काही दिवस गेले, निघून गेल्याच्या नंतर एक दिवस तिचे वडील आजारी पडतात. आणि आजारी पडल्यानंतर त्यांचा जीव आपल्या मुलीत अटकलेला असतो, कारण त्यांच्या मुलीची भेट व्हावी अशी त्यांची इच्छा असते. म्हणून ते आपल्या मुलीला पत्र लिहितात, बाई माझी तब्येत अचानक खराब झालेली आहे, आता माझा जगण्याचा भरोसा नाही, म्हणून मला असं वाटतं की तू माझ्या भेटीसाठी लवकर यावं. ते पत्र त्या मुलीच्या हातामध्ये पडते. ती मुलगी ती पत्र वाचते. आणि पत्र वाचून झाल्यानंतर उलट टपाली आपल्या वडिलाला ती त्या पत्राचं उत्तर लिहिते, बाबा तुमचं पत्र वाचून फार दुःख झालं. मलाही असं वाटते की तुमच्या भेटीसाठी यावं, परंतु काय करू पहा, परंतु पण हे त्यामध्ये आलंच, पण काय करू की माझा बाल्या बालवाडीत जाते, माझी लहान पिंटी अंगणवाडीत जाते आणि तुमची जावई कारखान्यामध्ये कामाला जातात. मी आली असती, मी जर तिकडे आली तर यांचं कसं होणार, म्हणून तुम्ही आता मरणारच आहात. तर मी आता तुमच्या मरणालाच येईल. ज्या मुलीवर एवढं प्रेम केलेलं असते, ज्या मुलीवर एवढा जीव लावलेला असते, ज्याला आपण माया म्हणतो, शेवटी ती माया सुद्धा कामा पडत नाही. भगवंतानी ती माया सुद्धा जाळली. म्हणून या जगामध्ये जी निसर्गाने निर्मित केलेलं आहे की म्हटलेलं आहे, कोणी नाही कोणाचे शेवटी जाणे एकलाचे, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणून ही माया सुद्धा भगवंतानी जाळली. आणि जिला शेवटची विभव तृष्णा म्हणतो. विभव म्हणजे की जी जगण्याची लालसा असते. माणूस कितीही जगला, 100 वर्ष जगला तरी त्याला जगण्याची पुण्य इच्छा असते. एखादा म्हातारा बिमार जरी पडला तरी ते आपल्या मुलाला म्हणते, बाबा मला दवाखान्यात एखादं सलाईन लाव, म्हणजे मरण्याची इच्छा असते. परंतु त्याला मरावं वाटत नाही, कारण तो विभव तृष्णेमध्ये गुंतलेला असते. नाताचं लग्न पाहिलं, पुताचं पाहिलं तरी त्याला असं वाटतं की पंतूचं लग्न पाहावं, अशी विभव तृष्णा आहे. आणि या विभव तृष्णेमध्ये जखडल्यामुळं त्याला या विभव तृष्णेतून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नाही. परंतु भगवंताने हा मार्ग, ज्याला आपण जीवन मरण्याचा जो चक्र आहे, जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून भगवंतांनी आपली सुटका करून घेतलेली आहे. त्याच्यातून ते बाहेर निघालेले आहेत. म्हणून ही कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा या तृष्णेच्या अलिप्त जर झालं माणूस तर त्यालाच फक्त भगवान म्हणतात. भग म्हणजे तुकडे, वान म्हणजे तृष्णा, जो तृष्णेचे तुकडे करतो तो भगवंत आहे. म्हणून भगवंतानी आपल्या जीवनामध्ये जे दुःखातून जो दुःखाचा मार्ग सांगा, दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला,
त्या दुःखमुक्तीच्या मार्गाचं जर आपण अष्टशिलाचं पालन केलं तर आपण या दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला तर आपण त्या दुःखातून मुक्त होऊ शकतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। आणि याच्यानंतरही जाऊन ज्या परमपूज्य बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिला, बुद्धाचा धम्म दिला, कारण बुद्धाचा धम्म इथून नष्ट झाला नव्हता परंतु इतर राहत झाला होता, परंतु बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर पुनश्च आम्हाला बुद्धाचा धम्म देऊन भगवंताच्या धम्माच्या ओटीमध्ये टाकलं आणि आमच्या जीवनाचा जो उद्धार झाला ते बाबासाहेबांमुळे झाला, बुद्धाच्या विचारानं झाला। कारण बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आज मी जिथं बसलो आहे या बुद्धभूमी मावसळा चॅनलवर जी मी धम्मदेशना देत आहो ती देण्याचा मला अधिकार राहिला नसता। म्हणून आमच्या मायबापांनी फक्त आम्हाला जन्मच दिला, परंतु बाबासाहेब आमचा बापही झाला, आमची मायही झाली। म्हणून शेवटी मी एक धम्मप्रचारकही आहे। मी माझ्या काही भावना गीतातून सुद्धा समर्पित करत असतो, मांडत असतो। म्हणून मी बाबासाहेबांचं एक छोटंसं एका कडव्याचं गीत म्हणून माझ्या धम्मदेशनाचा समारोप करणार आहे। भीमरावया नात्याला मी काय म्हणू सांगा, भीमरावया नात्याला मी काय म्हणू सांगा, मी बाप म्हणू तुझला कामाय म्हणू सांगा, मी बाप म्हणू तुझला कामाय म्हणू सांगा। वात्सल्य तुझे बाबा बगला जबी आईला, वात्सल्य तुझे बाबा बगला जबी आईला, हे रक्त आहे कादू कासाय म्हणू सांगा, भीमरावया नात्याला मी काय म्हणू सांगा, मी बाप म्हणू तुझला कामाय म्हणू सांगा, कामाय म्हणू सांगा, कामाय म्हणू सांगा। साधू साधू साधू।